नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक संपन्न झाली। युतीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती। पुण्यानंतर आता नांदेडमध्येही दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे। या संदर्भात आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याशी बातचीत केली आहे लोकशाहीचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। पाहूया। आपल्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आहेत। साहेब, आज कोर कमिटीची बैठक झाली, त्यात काय निर्णय झाला, पुढची काय भूमिका असणार? आमची कोर कमिटीची बैठक ही नित्यनेमाप्रमाणे झालेली आहे। आमच्याकडे उमेदवारी मागणाऱ्याची संख्या जास्त आहे, त्याच्यामुळे कोणत्या प्रभागामध्ये कोण जिंकू शकतो तर याच्यावर आमची साधक बाधक चर्चा झालेली आहे। त्यानंतर आम्ही आज उद्यापर्यंत निर्णय घेऊन काही लोकांना उमेदवारी दाखल करण्याच्या सूचना देणार आहोत आणि ह्या संदर्भामध्ये आमच्या पक्षाची कोर कमिटीची बैठक। पुण्यामध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट ह्या राष्ट्रवादी एकत्र येत आहेत। नांदेडमध्ये असे काही संकेत आहेत? हो, नांदेडमध्ये कमल किशोर कदम साहेबांची आणि डॉक्टर सुनील कदम साहेबांची माझी चर्चा झाली आणि मला वाटतं की नांदेडमध्ये देखील आम्ही एकत्रपणाने राहू। नक्कीच, एकंदरीत बघितलं तर नांदेड शहरवासियांचा आणि नांदेडचा विकास करण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले तर आमची काही हरकत नसल्याचा दावा या ठिकाणी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलेला आहे। यावरती आता पक्षश्रेष्ठी आणि जनता काय न्याय देणार आहे आणि कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।